नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेमध्ये 10वी बेसवर ग्रुप डी म्हणजेच रेल्वे ग्रुप डी मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती बघू शकता. ऑनलाईन डेट अँड टाईम ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आहे 23/1/2025 आणि शेवटची तारीख आहे 22/2/2025. म्हणजे जवळपास 1 महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी पेपर हा ऑनलाईन पद्धतीचा असणार आहे. यासाठी पेमेंट जर पाहिला तर 7व्या वेतन आयोगानुसार 18,000 आणि वयाची अट बघा 18 ते 36 आहे आणि कोरोनाचे 3 वर्ष वाढून दिलेले आहे याच्यामध्ये, ठीक आहे, कोविडचे. आणि एकूण जागा आहे 32,438. पेपर हा मराठीमध्ये होणार आहे. तुम्ही भाषा निवडू शकता. जवळपास 22 ते 23 भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. हिंदी पण याच्यामध्ये आहे, मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे. ज्या ज्या भाषा तुम्हाला वाटते ते तुम्हाला भाषा निवडायची आहे, कोणतीही एकतर तुम्ही मराठीत देऊ शकता किंवा हिंदीत देऊ शकता. जर तुम्ही हिंदी निवडली तर डिफॉल्ट लँग्वेज तुम्हाला इंग्लिश मिळेल. मराठी निवडली तर डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश मिळेल. पण तुम्ही इंग्लिश निवडली तर तुम्हाला डिफॉल्ट लँग्वेज ही इंग्लिशच मिळेल. म्हणून कधी पण लँग्वेज निवडताना कोणतीही मराठी किंवा हिंदी निवडा तर तुम्हाला सोयीस्कर होईल, ठीक आहे. पण जास्तीत जास्त आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी मराठीच निवडणार. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचं लक्ष ठेवा की आपण नेमकं कोणती भाषा निवडतो आहे. काही विद्यार्थी इंग्लिश निवडतात, मग म्हणतात मला डिफॉल्ट लँग्वेज हिंदी पाहिजे म्हणून, ठीक आहे. त्यानंतर बघा लेवल 1ची एक्झाम आहे ही, म्हणजे एकच पेपर होणार आहे. CPT 1मध्येच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. एकूण 100 मार्काचा पेपर आहे, एकाच 3 निगेटिव्ह मार्किंग आहे. एक्झाम फी बघायला गेला तर SC STसाठी एकूण आणि फिमेलसाठी 250 रुपये आहे आणि OBC आणि EWS आणि ओपनसाठी 500 रुपये, ठीक आहे. आणि त्यातील तुम्हाला 500 रुपये रिटर्न, 500मधील 400 रुपये रिटर्न मिळणार आहे. आणि SC ST महिलांसाठी पूर्ण पैसे रिटर्न मिळणार आहे. पण सुरुवातीला तुम्हाला पैसे भरावे लागणार आहे, ठीक आहे. आणि ॲप्लिकेशन ऑनलाईन करायची आहे याची. आणि फॉर्म तुम्ही कुठेही भरू शकता, ऑल इंडियामध्ये कुठेही भरू शकता. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबईला पण जागा आहे आणि मुंबई सेंट्रललासुद्धा जागा आहे आणि वेस्टर्नलासुद्धा जागा आहे. दोन्ही ठिकाणी मुंबईला सेंट्रलला जवळपास 3,000 जागा आहे आणि वेस्टर्नसाठी 4,000 जागा आहे, ठीक आहे. सिलेबस बघून घ्या. जनरल सायन्स म्हणजे विज्ञान हा विषय 25 मार्कासाठी आहे. गणित हा विषय 25 मार्काचा आहे. रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी हा 30 मार्काचा विषय आहे. आणि जनरल नॉलेज करंट अफेअर 20 मार्काचा आहे. एकूण 100 मार्काचा पेपर आहे आणि एकाच 3 तुम्हाला सांगितलं मी की निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे. यामध्ये काहीतरी क्रायटेरियासुद्धा असतो. तुम्हाला शॉर्ट लिस्टमध्ये जर बसायचं आहे तर मिनिमम तुम्हाला मार्क किती पडले पाहिजे ते सुद्धा दिलेले आहे बघा. OBCसाठी 40% मार्क पडले पाहिजे, EWSसाठी 40%, OBC नॉन क्रिमिनलसाठी 30% मार्क पडले पाहिजे, SC STसाठी सुद्धा 30% मार्क पडलेले पाहिजे. म्हणजे मेरिट किती पण जाय, पण मिनिमम मार्क तुम्हाला इतके मार्क पडलेले पाहिजे, ठीक आहे. आणि यासाठी एक थोडंसं फिजिकल राहते पेपर जर तुम्ही क्वालिफाय झाला तर, ठीक आहे. महिलांसाठी वेगळं राहते आणि पुरुषांसाठी वेगळं राहते, ठीक आहे. इथे दिलेलं आहे हे काही इतकं क्वालिफायसाठीच राहते ते, फक्त यावर मार्क नसते. फक्त क्वालिफाय केलं तर तुम्ही पुढील डॉक्युमेंटसाठी क्वालिफाय होता. तर जॉबचं मग म्हणाल तर एकदम चांगल्या प्रकारे नोकरी आहे. पेमेंटसुद्धा जवळपास याचं माझ्या अंदाजाने 42,000 रुपये पेमेंट पडतं तुमच्या हातामध्ये. 42,000 रुपये पेमेंट पडतं असं माझा अंदाज आहे, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी 23 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची.